हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज मी बनवलेले आहेत हाय प्रोटीन चॉकलेट बॉल्स. आपण लवकरच रेसिपीला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण इथे पहिल्यांदा मी मखाना जे आहे ते छानपैकी रोस्ट करून घेणार आहे. लो मीडियम फ्लेमवरती आपल्याला मखाने रोस्ट करून घ्यायचे आहेत. फ्रेंड्स, मखानामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम आणि लो फॅट असलेलं, लो कॅलरीज असलेलं आहे. त्याच्यामुळे हे खूप छान आहे. हाडांसाठी, वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप बेस्ट ऑप्शन आहे. त्यामुळे आपल्याला मखानेसुद्धा घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत. तर मी इथे काजू, बदाम, अक्रोड आणि थोडे पिस्ता असे घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला छानपैकी रोस्ट करून घ्यायचे आहेत. आणि रोस्ट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला थोडंफार थंड करून द्यायचं आहे आणि मग मिक्सर जारमध्ये आपल्याला पावडर करण्यासाठी घ्यायचं आहे. तर छान थंड झाल्याच्या नंतर ते छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात. त्यामध्येच आपल्याला 10 ते 12 खजूर घ्यायचे आहेत. खजूरचे बी काढून घ्यायचे आहे आणि थोडीफार जाड मोठी पावडर करून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीचं एक मिश्रण तयार होतं. ॲक्च्युली पावडर नाही होत, खजूर टाकल्याच्यानंतर अशा पद्धतीचं मिश्रण रेडी होतं. आणि थोडंसं स्वीटनेससाठी मी इथे मध घेतलेला आहे. ऑप्शनल आहे, जर तुम्हाला तितकं स्वीट बस होत असेल तर तुम्ही नाही घेतला तरीसुद्धा चालेल, पण मी थोडंसं स्वीटनेससाठी 1 चमचा इतका मध घेतलेला आहे. तर फ्रेंड्स, स्पेशली लहान मुलांसाठी अशा पद्धतीचे चॉकलेट तुम्ही बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि दिवसाला एखादा देऊ शकता, कारण याच्यामध्ये भरपूर प्रोटीन भरलेलं आहे. तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करा. जर तुमच्याकडे चॉकलेट कंपाऊंड नसेल तर तुम्ही नॉर्मल आपलं 10 ते 20 रुपयाचं डेअरी मिल्क आणूनसुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला ते मेल्ट कसं करायचं क्वेश्चन असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तर मी हनी टाकल्याच्या नंतर मध व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. जसं आपण पिठाचं पीठ मळतो तशा पद्धतीने आपल्याला जस्ट मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. जसे आपल्याला मार्केटमध्ये आपण शॉर्ट्स घेतो तशाच पद्धतीचे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे थोडं स्मूथ करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला पाहिजे तितक्या छोट्या साईजचा आपल्याला अशा पद्धतीने पीस करून घ्यायचे आहेत. मला अगदी जास्त करायचे आहेत, म्हणजे जास्त दिवस टिकून राहतील. त्याच्यामुळे मी अगदी छोटे छोटे बॉल्स करून घेते. तर मी आधी असे पीस करून घेते आणि मग नंतर याचे बॉल्स करून घेणार आहे. फ्रेंड्स, याच्यामध्ये तुम्ही मिक्स सीड्स असतील तर मिक्स सीड्ससुद्धा रोस्ट करून टाकू शकता. आणि तुम्ही पाहू शकता माझे बॉल्स जे आहेत ते तयार करून रेडी झालेले आहेत. आणि मी त्याचबरोबर मी चॉकलेटसुद्धा मेल्ट करून घेतलेला आहे. तुम्ही साईजप्रमाणे जर मोठे करायचे असतील तर तुम्ही करू शकता. तर मी इथे माझ्याकडे चॉकलेट कंपाऊंड होतं, तर मी चॉकलेट जे आहे ते मेल्ट करून घेते अशा पद्धतीने. जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता, मी नक्कीच रिप्लाय करेन. मी ते डबल बॉइलिंग मेथडने चॉकलेट जे आहे ते मेल्ट करून घेतलेलं आहे. चॉकलेट व्यवस्थित स्मूथ असा मेल्ट झालेला आहे. आता मला जे बॉल्स बनवलेले आहेत, प्रोटीन बॉल्स बनवलेले आहेत, ते मला चॉकलेटमध्ये कोटिंग करून घ्यायचे आहेत. तर मी सेम प्लेटमध्येच काढून घेणार आहे, पण तुम्ही प्लेटच्या वरती बटर पेपर ठेवला तर बॉल्स जे आहेत ते रिमूव्ह होण्यासाठी खूप इझी होतात, नाहीतर चिपकले जातात. तर मी इथे डायरेक्ट जे आहे डीप करून किंवा मोल्डमध्ये सुद्धा तुम्ही, तुमच्याकडे मोल्ड असेल तर तसंसुद्धा करू शकता. माझ्याकडे मोल्ड आहेत, पण मला असे शॉर्ट्स बनवायचे होते, त्याच्यामुळे मी हा ऑप्शन सिलेक्ट केला. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व बॉल्स जे आहेत ते अशा पद्धतीने कोटिंग करून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला 15 ते 20 मिनटं फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये तुम्ही अर्धा तास ठेवू शकता.
तर इथे सर्व कोटिंग करून झालेले आहेत आणि मी 15 ते 20 मिनटं फ्रीझरमधून ठेवून आता काढलेले आहेत. हे बाकीचं उरलेलं जे चॉकलेट आहे ते मी लिलीसाठी ठेवून दिलेलं आहे आणि आपले बॉल्स जे आहेत ते रेडी आहेत. तर मी इथं काचेच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. फ्रेंड्स, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बाजूला हाईपचं ऑप्शन दिसेल